आणि मला तुम्हाला हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण मला त्या ह्याच्याबद्दल सांगायचं आहे तुम्हाला. आणि हे एक रिक्वेस्ट आहे की कोण पण हा व्हिडिओ बघत असेल तर असं नका करू. भीमाला आम्ही दुसऱ्या काव फार्मवरून आणलेलं, कारण आमच्या तिथे बुल्स नव्हते जे गाईला मेट करू शकते. आम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशनशी नाही करत आणि आम्हाला बुल लागतो. पण एका ओळखीवाल्याशी आम्ही भीमाला घेतलेलं आणि मीन्स वर्कर्स बोललेले तिथे भेटतं आणि त्याला आम्ही इथे आणलं तर तो जरा आजारी पडला. त्यासाठी तो मुक्त गोटामधला आहे, तर त्याला मी बाहेर सोडलं तरी पण नाही, तो येऊन इथेच राहिलेला आहे. मीन्स एवढी वर्ष तो त्या गायींसोबत होता आणि मला वाटलं की माझी चूक झाली ह्याच्यामध्ये, ह्याला हाणायला इथे. पण त्याच्या ओनरला मी आम्ही सर्वजण इनफॅक्ट रिक्वेस्ट केलेलं की आम्हाला बुल हवा चांगलावाला. तर त्यांनी भीमाला पाठवलं, कारण ते बोलतात की भीमा मेट करतं गायींसोबत. तर आम्ही म्हटलं ओके. आणि मग पाहिलं भीमाला, तर भीमा खूप वयस्कर होता जसा, आणि त्याला हॅबिट आहे की तो फ्रीमध्ये राहायला, मुक्त गोटामध्ये राहायचं. तर असा भीमा होता. पण इथे आलाय तेव्हापासून तो इथेच उभा आहे. तो शांत गिर आहे, तो मारत नाही, तो काय नाही करत, असा अंगावर धावत येत नाही. त्यासाठी एक आहे त्याची एज फॅक्टर आणि दुसरा आहे तो तुम्ही पाहिलं त्याचा बिल्ट कसं आहे. तर मी कालच त्यांना फोन केला आणि मी सांगितलं की ह्याला बघून मला खराब वाटते, कारण आजार पण आले त्याला, ताप गॅसचा इश्यू आहे, खाते ते पचत नाही, असं झालंय. आणि तो इथे खुश नाही आहे. त्यासाठी माझ्या गायी ते त्याला कोण बांधलेल्या पण आहेत आणि ते सुट्ट्या पण आहेत केव्हा केव्हा. पण ह्याला पाहून मला अजिबात असं हे वाटत नव्हतं की तो खुश आहे. तर मी फोन केलेला त्यांना की तुम्ही परत घ्या ह्याला. त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. पण जेव्हा मी ओनरशी बोलली आणि गोष्ट केली तर तो बोलला की मी दुसरा बुल आणला आहे आणि आता तुम्ही त्याला ठेवा या किंवा दुसऱ्या गौशालाला देऊन टाका. तर त्यांनी सरळ डिनाय केलं की त्याला घ्यायचा हा परत बुल. पण त्यांनी हे पण आम्हाला सांगितलेलं, समज तुम्हाला नको आहे तर तुम्ही इथे पाठवू शकता. त्यासाठी आम्ही स्लॉटरला त्याला द्यायचं नाही आहे. आणि ते आम्ही पण बिलीव्ह करतो की आम्हाला आमच्या गायी आणि बुल्स जे आहे ते स्लॉटरला आम्हाला पाठवायचं नाही आहे. पण सध्या तरी आता त्या लोकांना नको आहे हा बुल, आणि आपल्याकडे ऑलरेडी चॅम्पियन आहे आणि तिथे बुल्स आहेत आणि ही लहान सर्व बुल्स आपल्याकडे आहेत जे आपल्या गायीच्या गोट्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. ही सर्व वासरं आणि तिथे ही सर्व मेल बुल्स आहेत. फिमेल आपल्या खाली 2 आहेत ह्याच्यातलं, बाकी सर्व मेल्स आहेत. तर एवढे आपले बुल्स आहेत सध्या तरी. तर मग आम्ही हे थिंक करत होतो मला त्याला द्यायचं नाही आहे, त्याला असं कोणाकडे पाठवायचं नाही आहे, कारण तो आता वयस्कर झाला आहे आणि वयस्करमध्ये त्यांना चांगलं लाईफ लिव्ह करायला पाहिजे. तर रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे कुठली गाय या बैल असलं आणि ते वयस्कर झाले, प्लीज त्यांना सोडू नका या कोणाला असं देऊ नका की त्याला कोण बघू नाही शकत, या ते स्लॉटर हाऊसला जातील. तर मी भीमाचं बघत आहे आता आणि सध्या तरी बघते त्याला चांगली फॅमिली, कुठला चांगला फार्म जिथे तो राहू शकते या किंवा कुठलं अरेंजमेंट मी करू शकते ह्याच्यासाठी, ते मी डेफिनेटली करील. आणि कोणाला ह्याच्यासाठी इथे यायचं आहे आणि भेटायचं आहे, पनवेल धेरंग रोडला आपलं हे फार्म आहे. तुम्ही नक्की ह्याला भेटू शकता आणि बघू शकता. ॲक्च्युली हा बिल्टनी आणि ह्याचं जे क्वालिटी आहे गिरचं, खूप छान गिर आहे आणि ह्याचा प्राईस बुल्सचा खूप असतो, समजते यंग असतात तेव्हा. आणि तुम्ही बघता त्याची बिल्ट पाणी सर्व इतकं सुंदर बुल आहे हा. पण आता तो वयस्कर झाला तर त्यांना नको आहे वाटतं ते. तर चला
बघूया आपण भीमासाठी मी माझा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ डेफिनेटली काढेल. ह्याचं अरेंजमेंट झालं तर नक्की मी खुश होणार, पण मला ह्याला कुठल्या रॉंग हँड्समध्ये द्यायचं नाही आहे. जितकं लाईफ आहे तितकं लिव्ह करू दे त्याला चांगले खुशीने. तर एक रिक्वेस्ट प्लीज, असं तुमच्या वयस्कर मीन्स गाई बैलांसोबत करू नका. होल हार्टेडली त्यांना परत घ्या, समज तुम्हाला भेटत असतील तर. त्यासाठी एवढं यश त्याला तुम्हाला सर्व करतात आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. त्याला कोण बिना काय सांगून बिना काय बोलून आपल्यासाठी काम करतात. भीमा से बाय बाय शना. चला भेटू मग.